लेखिका प्रियम गांधी मोदी यांच्या काँग्रेस न होती तो क्या होता या पुस्तकाचं मुंबईमध्ये प्रकाशन करण्यात आलं। यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नसती तर फाळणी झालीच नसती हा दावा केला। फडणवीसांच्या या दाव्यावरून रंगलेल्या वादाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमध्ये। काँग्रेस नसती तर काय झालं असतं? कांग्रेस नहीं होती तो भारत का विभाजन नहीं होता। राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना जशास तसं उत्तर। त्याच्यामुळे काँग्रेस नसती यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली आहे। राहुल गांधी यांच्या यात्रेदरम्यान पुस्तकाचं प्रकाशन का? राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर समारोप झाला। दरम्यान याच मुहूर्तावर प्रियम गांधी मोदी यांच्या काँग्रेस न होती तो क्या होता या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं। याच पुस्तक प्रकाशन सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं। काँग्रेस नसती तर देशात काय घडलं असतं याचा पाढाच देवेंद्र फडणवीस यांनी वाचला। कांग्रेस नहीं होती तो भारत का विभाजन नहीं होता। कांग्रेस नहीं होती तो भारत में अनाचार, दुराचार, अत्याचार, भ्रष्टाचार की एक जो मालिका हमने देखी वो शायद नहीं होती। आतंकवाद और जो विकसित भारत आज प्रधानमंत्री बना रहे हैं शायद अभी तक हम वो बना पाते। दरम्यान काँग्रेस न होती तो क्या होता या पुस्तकावरून विरोधकांनी जोरदार टीका केली। आने के बाद देश का क्या हुआ वो भी किताब लोग निकालेंगे, हमको निकालने की जरूरत नहीं है, लोग ही निकालने वाले हैं कि आरएसएस और बीजेपी ने देश की क्या बर्बादी की है, देश कैसा बेचा है ते पण पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे त्यांना आता निवडणुकीच्या वेळेस जे काही इव्हेंट करायचे असतील त्यांनी करो, ते इव्हेंट बाजच लोक आहेत। त्याच्यामुळे काँग्रेस नसती तर देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली आहे। काँग्रेस नसती तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते, जे मोदी आणि भाजपला बाप जन्मात कधी जमणार नाही। नुसते इथून काय कुठला अटॅक तो सर्जिकल स्ट्राईकच्या नावाखाली इथून फटाके फोडून तिथं पाठवायचे सीमेवरून। इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा सूड घेतला। त्या पुस्तक प्रकाशनाचं आणि एका फील्डवरच्या नेत्याचा काय संबंध? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे त्यांच्या पद्धतीने काय करायचं। आणि काँग्रेस नसती तर काय काय झालं असतं ह्याच्या नसतं, म्हणजे ह्यांच्या आयुष्यात काय झालं असतं ह्याच्यावर सविस्तर चर्चा करू शकतो। मी तर कधी तयार आहे त्यांच्याबरोबर बसायला। खासदार संजय राऊत यांनी पुस्तकाच्या लेखिका प्रियम गांधी मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला। प्रियम गांधी मोदी भाजपा आणि संघ परिवारातील असाव्यात असं राऊतांनी म्हटलं। लेखिका मला माहित नाही कोण आहेत त्या, संघ परिवारातला आहेत का किंवा काय मला माहित नाही। लेखिका मला माहित नाही कोण आहेत त्या, संघ परिवारातला आहेत का किंवा काय मला माहित नाही। लेखिका प्रियम गांधी मोदी यांचं हे चौथं पुस्तक आहे। काँग्रेस न होती तो क्या होता या पुस्तकातून गेल्या 80 वर्षातील भारताच्या राजकीय इतिहासाची उजळणी करण्यात आली आहे। देशाची फाळणी, काश्मीरचा वाद अशा काही महत्त्वाच्या घटनांसाठी काँग्रेस पक्षाला जबाबदार धरण्यात आले। ए नेशन टू प्रोटेक्ट पंतप्रधान मोदींनी कोरोनाशी लढा कसा दिला याचं विश्लेषण या पुस्तकातून करण्यात आलंय। नो होल्ड बेअर्ड प्रियम गांधी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा राजकीय प्रवास या पुस्तकातून उलगडलाय। ट्रेडिंग पॉवर 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनादेशाचा कसा विश्वासघात झाला याची इनसाइड स्टोरी या पुस्तकातून मांडण्यात आली आहे। प्रियम गांधी मोदी यांच्या पुस्तकांमधून नेहमीच काँग्रेस विरोधी भूमिका घेतली जाते असं म्हटलं जातं, पण काँग्रेस न होती तो क्या होता याबाबत सर्वसामान्य काय विचार करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। हिरा ढाकणे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।